रुचकर आणि चविष्ट वर्षभर टिकणारे 2 वर्ष टिकणारे लोणचे हवे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आज आम्ही बनवणार आहे आंब्याचे लोणचे. तर त्यासाठी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये मीठ आणि हळद घालून 1 दिवस ठेवलेला आहे. त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता या अशा सुकवलेल्या फोडी आपण घेतलेल्या आहे. इथे घेतलेले आहे लाल तिखट, मीठ, त्यानंतर मेथी दाणे, मोहरीची डाळ, जिरे, मोहरी आणि थोडा लोणचे मसाला. त्यानंतर थोडे मिरे, लवंग, लाल मिरची, सोप, मोठी विलायची, थोडीशी कलमी, दगडी फूल आणि साधी विलायची आणि थोड्या लसूण पाकळ्या. मिरे, विलायची, मोठी विलायची, दगडी फूल, कलमी आणि थोडं मंद आचेवर भाजून घेऊया. भाजून घेतलेला आणि मिक्सरमधून वाटलेला मसाला टाकणे. लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ, लोणचे मसाला, हळद वगैरे टाकून सर्व एकजीव करून घेणे. आणि 1 दिवसाकरिता तसेच ठेवून देणे. आता हे दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचं दिसेल. याच्यामध्ये 2-4 लसूणच्या पाकळ्या आणि मोहरी आणि थोडं तेल टाकलेलं आहे. आता बाकीचं तेल आपण आणखी त्यामध्ये टाकू शकतो. तेल टाकल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल. ही भरणी घेतलेली आहे आपण. तेल इथे फल्लीचे वापरलेले आहे आणि आधीच कडक गरम करून थंड केलेले आहे. भरणीला पण थोडा कोळसा आणि तेल शिंपडून स्टरीलाइजही म्हणता येईल आणि त्याचा एक छान स्मेल येतो ते केलेला आहे. तो स्किप केलेला आहे मी व्हिडिओ, तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हे लोणचे अतिशय रुचकर असे लोणचे तयार वर्षभर टिकते. Thanks for watching this video.